नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकऱ्यांनो, कांद्याच्या भावासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. कांद्याच्या भावात दिवसेंदिवस आणि दूध या ठिकाणी बघितलं भावासंदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार एकंदरीत सुप्रिया सुळे यांनी त्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन केलं आहे. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्क्रीनवर बघतच आहात. कांदा व दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन. कांदा व दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बारामती आज आंदोलन करण्याचे आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा या ठिकाणी बघितलं एकंदरीत खासदार सुप्रिया सुळे एकंदरीत नेतृत्व आंदोलन करण्यात आले. कांदा व दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बारामतीत आज आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह युवा नेते योगेंद्र पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे बोलताना राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना उचित दर मिळत नाही, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा ऑक्टोबर एकंदरीतच या ठिकाणी बघितलं अशी परिस्थिती आहे. दूध उत्पादकांना अनुदान तरी दिलेलं आहे, परंतु कांदा उत्पादकांना अजून अद्यापही अनुदान बरेच शेतकरी वंचित आहे त्यापासून. कारण की कांद्याचे अनुदान 300 रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारचे हे अनुदान होतं. अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांना ते भेटलं नाही अजून. अशी काही परिस्थिती सध्याची आहे. त्यामुळे येणारे दिवस फार विकटीचे असल्यामुळे सरकारने योग्य ते निर्णय घेऊन शेतकऱ्यांना योग्य तो भाव आणि योग्य ते निर्णय शेतकऱ्यांप्रती देऊन या ठिकाणी चांगला भाव शेतकऱ्यांच्या मालाला द्यावा अशी शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदा बाजाराची अपडेट्स होतोपर्यंत जे महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.